हॅलो गाईस, तर आज आपण बनवतोय लिंबाच्या रसापासून ढोकळा. मी 5 लिंब चिरून घेतलेले आहे, त्याचा रस काढून घेतलेला आहे. त्याच रसामध्ये आपण बेसन पीठ, मीठ हे टाकून मिक्स करीत आहोत. आता आपण चांगले पूर्ण गोळ्या 1 डबा पीठ घेतलेला आहे. बेसन पीठ म्हणजे 150 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपण पूर्ण गोळ्या विरघळेपर्यंत फोडून घ्यायच्या. त्या गोळ्या सगळे फेटून घेऊ आणि एकजीव होईपर्यंत पीठ चांगलं आपण फेटून घेऊ. आता आपण 20 मिनटं हे झाकून ठेवू. त्याच्यानंतर आपण काढून त्याच्यामध्ये तेल, 1 चमचा सोडा हे टाकून आपण हलवून घेऊ. त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे, सोडा टाकलेला आहे. आता आपण चांगलं फेटून घेऊया. मला आता थोडंसं असं कमी वाटते म्हणून मी थोडासा अजून जास्त सोडा टाकत आहे. आता तो सोडा टाकल्यानंतर बघा, सोडा टाकला की आपले फेटून घ्यायचं. एकसारखं ढवळत राहायचं आणि एकच दिशेने ढवळत राहायचं. आणि एक भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण मी वतीत आहे. आता हे वतल्यानंतर आपण लगेचच गॅसवर वाफवायला ठेवत आहोत. तर हे वाफून घेतलेले आहे. आता हे वाफ दाबून ठेवूया आणि नंतर आपला मस्त असा सुंदरसा ढोकळा तयार आहे. गाईस खाण्यासाठी आपणास तयार आहे. बघा किती सुंदर झाला आहे आणि त्याच्यावर मी चटणी पण करून टाकलेली आहे. खूप असा सुंदर लागतो आणि घशामध्ये खवखव होत नाही. सायट्रिक ॲसिडपेक्षा लिंबाच्या रसातला ढोकळा बघा किती सुंदर दिसतोय.